आदरणीय रमणलाल शहा, आपणाला माझ्या आयुष्यात मी जो 70 वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास आपणापर्यंत पोचवावा. ज्योतिषशास्त्र कसं आहे, किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं, की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही की हे किती. आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा याचा खेळच चाललेला असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोघम शब्दांनी सांगणार नाही. प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. कुंभ राशीकडे सुद्धा मकर राशीचं स्वामित्व आहे. तेव्हा कुंभ रास ही शनीच्या आधिपत्याखालील रास आहे. पण मकर ही जरी शनीची रास असली आणि कुंभ ही शनीच्या आधिपत्याखालील रास असली तरी या दोन राशीत खूप फरक आहे. कुंभ रास ही अतिशय नैतिक अधिष्ठान असलेली रास आहे. या कुंभ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे कुंभ राशी एका दृष्टीने अध्यात्माकडे जाणारी रास आहे आणि एका बाजूला संशोधनाकडे, शास्त्रीय शोधाकडे जाणारी रास आहे, बुद्धिवादी रास आहे. अतिशय ध्येयानं काम करणं, देशप्रेमानं काम करणं, निष्ठा असणं, श्रद्धा असणं आणि लोकांना मदत करणं, न्यायीपणानं राहणं. कुंभ रास ही अतिशय विद्वान रास आहे, बुद्धिमान रास आहे. पण कुंभ राशीकडे निस्वार्थीपणा आहे, निर्लोभीपणा आहे आणि निरपेक्षपणा आहे. गरिबांना मदत करणं, दुर्बलांना मदत करणं, पीडितांना मदत करणं, मोठमोठ्या धार्मिक संस्थेमध्ये काम करणं, वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनात काम करणं, यामध्ये कुंभ राशींचा वरचष्मा असतो, कुंभ राशीचं आधिक्य असतं. कुंभ राशी निष्ठेनं, प्रेमानं आणि सचोटीनं वागणारी रास आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकता. कुंभ रास बेईमानी करणार नाही. ध्येयवादानं काम करणं, प्रामाणिकपणानं काम करणं, न्यायानं काम करणं आणि लोकसेवा करणं हे कुंभ राशीचं वैशिष्ट्य आहे. हा महिना आपणाला अत्यंत चांगला आहे. महत्वाचे निर्णय जे घ्यायचे ते 19 तारखेपूर्वी, 18 तारखेपर्यंत आरोग्य चांगलं राहणार. व्यवसायाला, धंद्याला, उद्योगाला संपूर्ण महिना चांगला आहे. 22 तारखेचा जो दिवाळीचा शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी आपण शुभ कार्य करू शकता. तो गुरु 6व्या घरात असला तरी त्याची काळजी करायचं कारण नाही. 4था, 8वा आणि 12वा गुरु तेवढा फक्त शुभ कार्याला चांगला नसतो. 6व्या स्थानातला गुरु शुभ कार्याला अडचण निर्माण करत नाही. आर्थिक लाभ संपूर्ण महिनाभर होणार आहे. पण आरोग्य, संतती, सौख्य आणि सुसंधी मिळणं, भाग्य चांगलं होणं, यश मिळणं, तुमची जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये संधी मिळणं, प्रसिद्धी मिळणं, नाव मिळणं, नावलौकिक होणं, या दृष्टीने 18 तारखेपर्यंतचा कालखंड चांगला आहे. आणि 19 तारखेनंतर नोकरीत बढती मिळणं, राजकारणात यश मिळणं, व्यवसायात वाढ होणं, नवीन व्यवसाय सुरू करू शकणं,
आणि तुमच्या विशेषतः या महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे. संपूर्ण महिना व्यवसायाला चांगला आहे, नोकरीला चांगला आहे, आर्थिक लाभाला चांगला आहे. तुम्हाला एखादे पद मिळू शकते, प्रतिष्ठा मिळू शकते. तेव्हा तुम्हाला हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तीनं अत्यंत चांगला आहे, यशदायक आहे, लाभदायक आहे. कोणत्याही कामात तुम्ही यश मिळवू शकता, संधी मिळवू शकता. अडलेली कामं मार्गी लागतील, संतती सौख्य लाभेल. लेखकांना, प्रकाशकांना हा महिना चांगला आहे. थोडासा एक प्रॉपर्टीच्या बाबतीतली गोष्ट सांगतो तुम्हाला की 22 तारखेचा दिवाळी पाडव्याचा मुहूर्त शुभ असला ते ज्यांना कायमचं घर घ्यायचंय, वाहनं घ्यायची, त्यांनी या महिन्यात शक्यतो ते टाळावं. त्याच्यामुळे प्रॉपर्टीच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तींना तितकासा चांगला नाही, अनुकूल नाही. महत्वाचे निर्णय घेणं, अंदाज घेणं, संधी मिळणं, प्रसिद्धी मिळणं, नोकरीत बढती मिळणं, या सगळ्यासाठी हा महिना चांगला आहे. आर्थिक लाभाला चांगला आहे. आणि तुमचे जे खर्च होणार आहेत ते योग्य कामासाठी खर्च होणार आहे. काहीतरी नवीन संशोधन तुम्ही करू शकता. तेव्हा कुंभ राशीच्या व्यक्तींना हा महिना आर्थिक लाभाला, व्यवसायाला, व्यापाराला चांगला